हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज इथे पावटा आणि वांग्याची भाजी बनवली आहे. त्यासाठी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. एक कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे. भात लावून झालेला आहे. आता पावट्याच्या भाजीसाठी इथे कुकरमध्ये तेल गरम करत ठेवलं. एक पळी तेल घातले. त्यावर जिरं आणि मोहरीची फोडणी देते. अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. जिरं आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये घालून घेते कांदा. बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे. कांदा असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे. वाटण न घालता सुद्धा ही भाजी खूप छान लागते. पण आज थोडा रस्सा बनवायचा होता, त्याच्यामुळे मी 2 चमचे खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे. भाजून ठेवलेलं खोबऱ्याचं वाटण आहे ते घातलेलं आहे आणि वाटणसुद्धा परतून घेतलं. त्यानंतर चिमूटभर हिंग घातलं आहे, कारण पावट्याची भाजी आहे त्याच्यामुळे हिंग घातलं, पचायला हलकं जाईल मग. आता यामध्ये घालून घेते हळद आणि मसाला. अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि मसाला घातलेला आहे. मसाला आपण कमी जास्त करू शकतो, जसं आपल्याला तिखट पाहिजे तसं. परतून घेतलं व्यवस्थित. मसाले परतले की त्यानंतर त्यामध्ये घालून घेते टोमॅटो. आज शूटिंग थोडं या बाजूने झालेलं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. आता त्यानंतर त्यामध्ये घालून घेतलेत पावटा आणि वांगे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि परतून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घातले आणि 2 ते 3 शिट्ट्या येऊ दिल्या आणि पावटा मस्त असा शिजतो. अशा प्रकारे बटाटा न घालता पावट्याची भाजी वांगं घालून करून बघा एकदा नक्कीच. छान लागते भाजी. आणि तुम्ही कशाप्रकारे करता मला सुद्धा सांगा कमेंट करून. 3 शिट्ट्या येऊ दिलेल्या आहेत आणि पावट्याचा रस्सा भात आज असं बनवलेलं आहे आम्ही. आज रुचा रांगण्याचा प्रयत्न करत होती. तेच थोडं थोडं आज व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा प्रकारे पावट्याचा रस्सा भात झालेला आहे. आणि आता पुढे बघाच तुम्ही रुचाची रांगण्याची व्हिडिओ मी थोडीशी क्लिप घेतलेली आहे. इथे तिच्या मावशीचा व्हिडिओ कॉल चालू होता आणि नेमकं तिने सुद्धा तिकडनं बघितलेलं आहे. रुचा खूप असं प्रयत्न करत होती. इथल्या गादीवरती तसं प्रयत्न करते उपडी पडायचं किंवा पुढे सरकण्याचं. चटेवर टाकली ना थोडी पुढे नाही सरकत एवढी, असं ती पुढे जाण्याचा रांगण्याचा प्रयत्न करते. गादीवर टाकली ना उपडी की ती मागे मागे सरकते आणि जेव्हा उतानी झोपलेली असते चटईवर किंवा गादीवर तेव्हा ती वर सरकते. आता सध्या तर ती गोल गोल पूर्णच फिरते. तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा.